आमदार चंद्रदीप नरके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पन्हाळा येथील स्मारकाचं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी निधी द्यावा ही मागणी केली होती। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक पार पडली। या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवस्मारकासाठी तातडीने 10 कोटी रुपयाचा निधी देण्याचे आदेश दिले। तसा शासकीय आदेश आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। आमदार चंद्रदीप नरके यांनी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा गडावर सुंदर असं शिवस्मारक उभारण्याच्या कामाला या निधीमुळे गती मिळेल अशा भावना व्यक्त करत संपूर्ण करवीर मतदारसंघातील व कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, नगर विकास विभागाचे अपर सचिव OP गुप्ता आणि प्रधान सचिव गोविंदराज उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।